अकोल्याच्या शहरात मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता तशा प्रकारे पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, मात्र पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. येणाऱ्या व जाणाऱ्या जे वाहन आहेत याची कसून तपासणी केल्या जात आहे. कुठल्याही प्रकारे शहराची जी सुरक्षा आहे ती कुठेतरी अबाधित न व्हावी. तुळजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांनी कंबर कसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसं अख्खं पोलीस स्टेशन जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण शहराला या ठिकाणी वेढा घालत संपूर्ण शहराची कसून तपासणी केल्या जात आहे पाहायला मिळत आहे. माझ्या सोबत धर्मेंद्र जोशी साहेब आहे, आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. अगदी बरोबर. माननीय पोलीस अधीक्षक श्री चांडक साहेबांच्या मार्गदर्शनात आणि आदेशाने दिवसा तसेच रात्रीही जी शोध मोहीम किंवा कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न असतो त्यासाठी दिवस रात्र पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी बांधील आहेत. माझ्या पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी या रात्री बेरात्री मूर्तिजापूर शहरांकरांसाठी कायम सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत. काय संदेश द्याल? कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण असल्यास रात्र दिवस मूर्तिजापूर पोलीस आपल्यासोबत कायम हजर आहेत. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा एक संदेश मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांनी या माध्यमातून दिलेला आहे. मात्र शहराची जी सुरक्षा आहे ती कुठेतरी अबाधित होऊ नये याकरिता मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या शहरात जे मुख्य रस्ते आहेत त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याच्या गाड्या आहेत त्यांची म्हणजे वाहनांची जी आहे ती कसून तपासणी केल्या जाते असं पाहायला मिळत आहे. एक वाहन आहे, येणारे जाणारे जे वाहन आहेत त्याची एक तपासणी जी आहे ती कसून केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच जो भाग आहे शहराच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आहे शहर पोलीस स्टेशन म्हणजेच अकोला पोलीस सज्ज झाल्याचं एक चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावरून मूर्तिजापूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि मूर्तिजापूर शहरातील जे नागरिक आहेत हे सुखावल्याचं या माध्यमातून एक बोलायला काही वावगं ठरणार नाही. प्रतीक पुणेकर, LS मराठी, अकोला.